कृषा आणि युअर वॉचिंग क्रिचेको व्लॉग्स. तर गाईस मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की आपली आजी आणि बहीण येणार आहे. तर आजी आणि बहीण आलेली आहे. तर ती बघा ती बाल्कनीतून व्ह्यू बघते. हा बघा आपला भगवा आरवी ती बघा गाईजला असते. तो आता मी आणि आरवी चाललोय गार्डन मध्ये आणि परत लागले तुम्हाला गाईज. लिहून खूप आहे तर आम्ही चाललोय बॅडमिंटन कोर्टला आहे ना आरवी. गाईज ही वरतीच नाही बघा तेवढी लाजते कॅमेराला कंटिन्यू. हे बघा गाईजला मल्टीपर्पज हॉल आहे पण इकडे बॅडमिंटन कोर्ट बनवलंय कारण की क्लब हाऊसचं रिनोव्हेशन चाललंय. तर आता बघूया कोण खेळतंय का. चला. अरे कोणीच बॅडमिंटन नाही खेळत आहे. सो एकदा आम्ही इकडे आलो पण इकडे कोण बॅडमिंटन वगैरे खेळत नाही. लहान मुलं खेळतात कॅटली फुटबॉल. तर आता जाऊ गार्डनमध्ये. आरू गार्डनमध्ये खेळायचं आहे. गाईज दुपारची वेळ तर गार्डन मध्ये कोणीच नाही. आता आरवी एकटीच खेळते. झालं आरूचं खेळून गाईज. आता आम्ही चाललो घरी आणि आता आम्ही जेवतो. आणि बघा आरवी शॉर्ट्स बघत बघत जेवते. यूट्यूब शॉर्ट्स माझा ब्लॉग लागलेला इकडे. तर चल आरू आईस्क्रीम आणायला पाहिजे. चॉकलेट सरक. हे बघा दही हंडी. गाईज आरवी आज आपल्याकडे राहणार आहे. पहिले आजी आणि आरवी संध्याकाळी जाणार होते पण आता राहणार आहे. हे बघा खूप क्लायमेट चेंज झालाय. पाऊस पडणार आहे खूप जोरात. हे बघा गाईज खूप धूळ माती उडते सगळीकडे. तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसते का ना माहिती नाही. हे बघा है ना आरू खूप धूळ आहे. हां ते बघा तिकडे तुम्हाला दिसेल. ते बघा केवढी धूळ उडते. खूप क्लायमेट चेंज झालं आणि खूप खूप जोरात पाऊस पडणार आहे आणि खूप मजा येणार आहे. थंडी अरे मस्त पाऊस येणार होता गाईस. थोडासा पाऊस पडला आणि लगेच ऊन आलंय. शेट लगेच क्लायमेट बदलला आता परत. ती चालली परत. आम्ही इकडे कधीचे बसलोय की पाऊस येईल. आता सगळं परत नॉर्मल झालंय. चला. सो आता क्लायमेट एकदम नॉर्मल झालेलं आहे बघा तुम्ही. आणि आता आम्ही चाललोय नाश्ता आणायला. तर चला. चल आरवी चल ब्लॉग कर. तू रोज करते तसा कर. काय घरी रोज ब्लॉग करते पण आता इकडे लाजते ब्लॉग करायला. तर आम्ही आलो अंबरवाडाला है ना आरू. फक्त पाव लागतो हिला. वडापाव वडा वगैरे काय खात नाही. आरू काय खाते तू. आरू नुसती पाव खाते. आता आपण कुठे चाललोय आरू. गार्डन मध्ये. आणि मी खेळायला गायच क्रिकेट आणि बॅडमिंटन पण. रॅकेट लावले मागे. हा बघा गाय सोहम आलेला आहे. ती बघा गाय आरवी तिकडे खेळते. ही बघा. आता आमचं डिसाईड झालं की आता आम्ही बॅडमिंटन कोर्टमध्ये खेळतोय. तर चला आरूला घेऊन जाऊ. आता आम्ही आलो बॅडमिंटन कोर्टमध्ये. चल आरू. सो
आता आम्ही बॅडमिंटन घेऊन चाललोय घरी. आहे बघा रॅकेट्स ठेवलेले आहेत आणि आता चाललोय. आरूला खेळायला रॅकेट घेऊन गेलो पण रॅकेट मोठी होती है ना आरू. सो गाईज आता बघा आम्ही इकडे पाणीपुरी वगैरे खाय आणि बघा आपली आरवी एक प्लेट ओली भेळ.